बाबा, आपला रामदयाळ दरवान आहे ना, तो कावळ्याला कव्वा म्हणतो. त्याला काही कळतच नाही. हो ना? भाषेभाषेत फरक असतो. त्याबद्दल तिला थोडं समजावून सांगावं असा विचार करीतच होतो. तेवढ्यात पुन्हा सुरू झाली. बाबा, आपला भोला म्हणतो की आकाशात मोठा हत्ती असतो. तो त्याच्या सोंडेतून पाणी उडवतो. ते पाणी म्हणजेच पाऊस. हॅ? भोला नुसता खोटं बोलतो. सारखं खोटं. हो की नाही बाबा? नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर रवींद्रनाथ टागोर यांच्या काबुलीवाला या कथासंग्रहातील काबुलीवाला ही कथा आज बघणार आहोत. एका छोट्या मुलीचं भावविश्व आणि काबुलीवाला यांची चित्तथरारक गोष्ट. तत्पूर्वी चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल किंवा यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कथा कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आमची 5 वर्षाची मिनी फार बोलघेवडी. तिला बोलता यायला लागल्यापासून तिची अखंड बडबड चालू होती असं म्हटलं तर फारसं वावगं ठरू नये. तिची बडबड तिच्या आईला कधी कधी अगदी असह्य व्हायची. मग ती तिला दटावायची आणि गप्प बसायला भाग पाडायची. पण मिनी गप्प बसली तर मला चैन पडत नसे. चुकल्यासारखं वाटत असे. म्हणूनच मिनी माझ्याशी अगदी हुरूपानं बोलत असे. एके दिवशी सकाळी मी माझ्या कादंबरीच्या 17व्या प्रकरणाला सुरुवात करतो ना करतो तोच मिनी तिथं आली. बाबा, आपला रामदयाळ दरवान आहे ना, तो कावळ्याला कव्वा म्हणतो. त्याला काही कळतच नाही. हो ना? भाषेभाषेत फरक असतो. त्याबद्दल तिला थोडं समजावून सांगावं असा विचार करत होतो. तोच तिची बडबड पुन्हा सुरू झाली. बाबा, आपला भोला म्हणतो की आकाशात मोठा हत्ती असतो. तो त्याच्या सोंडेतून पाणी उडवतो. ते पाणी म्हणजेच पाऊस. हॅ? भोला नुसता खोटं बोलतो. सारखं सारखं खोटं. हो की नाही बाबा? माझ्या उत्तराची अपेक्षा न करताच मिनीनं पुढचा प्रश्न विचारला. बाबा, आई तुमची कोण हो? मी म्हणणार होतो, मेहुणी. पण असं काही न बोलता मी तिला म्हटलं, जा, भोला तुला खेळायला बोलावतोय वाटतं. मला जरा काम करू दे. पण मिनी बाहेर गेली नाही. टेबलाच्या मागे माझ्या पायांपाशी बसून तिनं एकटीनंच आपडी-थपडी खेळायला सुरुवात केली. त्यावेळी माझ्या 17व्या प्रकरणात काळोख्या रात्री प्रतापसिंहानं कांचनमालेसह तुरुंगाच्या भिंतीवरून खालच्या नदीत उडी मारली होती. आमचं घर रस्त्याला लागून होतं. अचानक खेळ थांबवून मिनी धावत खिडकीपाशी गेली आणि मोठमोठ्यानं हाका मारायला लागली. काबुलीवाला, ओ काबुलीवाला. ढिले ढगळ मळके कपडे, डोक्याला पगडी, खांद्याला भली मोठी झोळी, हातात 2-4 द्राक्षांच्या पेट्या, अशा रूपात एक उंचापुरा काबुलीवाला रस्त्यानं हळूहळू चालला होता. त्याला पाहताच आमच्या कन्या रत्नाला एवढा उमाळा का आला कोणास ठाऊक. आता तो आला म्हणजे माझ्या लिहिण्यात व्यत्यय ठरलेला. 17वं प्रकरण अर्धवटच राहणार. मिनीची हाक ऐकताच काबुलीवाल्यानं हसून वळून पाहिलं आणि तो आमच्या घराकडे वळला. त्याला घराकडे येताना पाहताच मिनी धावत आत कुठंतरी जाऊन बसली. तिची अशी समजूत होती की काबुलीवाल्याच्या भल्या मोठ्या झोळीत तिच्यासारखी 2-3 तरी मुलं कोंबलेली असतात. काबुलीवाला हसत हसत दारात येऊन उभा राहिला. मला पाहताच त्यानं सलाम केला. प्रतापसिंह आणि कांचनमाला अत्यंत मोठ्या संकटात सापडली असली तरी मिनीनं काबुलीवाल्याला बोलावलं असल्यामुळं मला त्याच्याकडून काहीतरी घेणं भागच होतं. त्याला तसंच पाठवणं बरं दिसलं नसतं. मी त्याच्याकडून थोडा सुकामेवा घेतला. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गोष्टी निघाल्या. अब्दुल रेहमान, रशिया, इंग्रज आणि सरहद्दीचं रक्षण याबद्दल आमचं बोलणं झालं. शेवटी तो निघाला. जाताना त्यानं विचारलं, बाबू, तुमची लडकी कुठं गेली? मिनीच्या मनातली भीती काढून टाकावी म्हणून मी आज जाऊन मिनीला बोलावून आणलं. ती मला बिलगून उभी होती आणि एकदा काबुलीवाल्याकडे आणि एकदा त्याच्या झोळीकडे संशयानं पाहत होती. काबुलीवाल्यानं आपल्या झोळीतून बेदाणे आणि जर्दाळू काढले आणि तो ते मिनीला द्यायला लागला. पण मिनी ते काही केले घेईना. तिचा संशय जास्तच वाढला असावा. मला ती अधिकच बिलगली. हीच मिनीची आणि काबुलीवाल्याची पहिली भेट. काही दिवसानंतरची गोष्ट. एके दिवशी सकाळी
मी काही कामासाठी बाहेर जाण्यास निघालो होतो. पाहतो तर आमच्या फाटकाजवळच्या बाकावर बसून मिनी काहीतरी सांगत होती. काबुलीवाला तिच्या पायाशी बसून तिचं बोलणं हसतमुखानं ऐकत होता. मधून मधून तोही मोडक्या तोडक्या बंगालीत आपलं म्हणणं मांडत होता. 5 वर्षाच्या आयुष्यात मिनीला तिच्या बाबांखेरीज एवढा बहादूर श्रोता कधीच मिळाला नव्हता. जवळ जाऊन पाहतो तर मिनीचा चिमुकला ओचा बदाम बेदाण्यांनी भरलेला. मी काबुलीवाल्याला म्हटलं, कशाला दिलंस हे तिला? असं काही देत जाऊ नकोस. बोलता बोलता मी खिशातून अधेली काढून त्याला दिली. त्यानं ती मुकाट्यानं घेतली आणि झोळीत टाकली. मी बाहेरून परत येऊन पाहतो तर त्या अधेलीवरून घरात रामायण घडलं होतं. मिनीची आई पांढरी चकचकीत गोल वस्तू हातात घेऊन मिनीला दरडावत होती. कुठून आणलीस ही अधेली? बोल. मिनी सांगत होती, काबुलीवाल्यानं दिली. आईनं पुन्हा दरडावून विचारलं, अधेली घ्यायला तू काबुलीवाल्याकडे गेलीसच का? मिनी आता अगदी रडकुंडीला आली होती. ती म्हणाली, अगं मी खरंच नाही मागितला तो पैसा, त्यांनंच आपणहून दिला. मी पुढे झालो आणि मिनीला तिच्या आईच्या तावडीतून सोडवलं. मला नंतर कळलं की मिनीची आणि काबुलीवाल्याची ही काही दुसरीच भेट नव्हती. हल्ली तो बहुधा रोजच येत असे. बदाम बेदाण्यांची लालूच दाखवून त्यानं मिनीशी चांगलीच गट्टी केली होती. त्या दोघात ठराविक हास्य विनोदही चालायचा. काबुलीवाल्याला पाहताच मिनी विचारत असे, काबुलीवाला तुझ्या झोळीत काय आहे? हा थी. हा वर उगाचच अनुस्वार देऊन रहमत हसत उत्तर देत असे. झोळीत हत्ती आहे असं सांगण्यात फार मोठा विनोद होता असं नाही, पण त्या दोघांना मात्र त्याच्यात खूप मोठी गंमत वाटत असे. आणि शरद ऋतूतल्या सकाळी एका प्रौढ आणि दुसऱ्या वयानं लहान असलेल्या त्या मुलाचं निरागस हास्य पाहून मलाही खूप बरं वाटत असे. त्या दोघात आणखी एक संवाद नेहमी व्हायचा. रहमत मिनीला म्हणायचा, खोकी तू कधी कधी सासरी जायचं नाहीस हं? आमच्या वेळी जन्मल्यापासून बंगाली मुलीला सासर हा शब्द माहीत व्हायचा, पण आमच्या घरचे विचार वेगळे असल्यानं छोट्या मिनीला आम्ही सासर या शब्दामागील अर्थाची ओळख करून दिली नव्हती. त्यामुळे सासर म्हणजे काय हे तिला फारसं कळतच नसे. पण निरुत्तर होऊन गप्प बसणं तिच्या स्वभावातच नव्हतं. ती उलट प्रश्न विचारायची, काबुलीवाला तू जाशील का सासरी? रहमत काल्पनिक सासऱ्याला गुद्दा मारल्याचा हावभाव करून म्हणायचा, मी सासऱ्याला असं मारीन. त्याचे हावभाव पाहून सासरा नामक कोण्या एका प्राण्याची फटफजिती होणार या कल्पनेनंच मिनीला खदखद होऊन हसू यायचं. शरदाचे प्रसन्न दिवस होते. पूर्वीच्या काळी याच दिवसात राजे महाराजे दिग्विजयासाठी बाहेर पडत. मी कलकत्ता सोडून कधीच कुठं गेलो नव्हतो, पण म्हणूनच माझं मन मात्र जगभर फिरत असे. मी म्हणजे जणू काही घराच्या कोपऱ्यात बसलेला एक चिरप्रवासी होतो. बाहेरच्या जगाबद्दल माझ्या मनात सतत कुतूहल असे. एखाद्या परदेशाचं नाव ऐकताच माझं मन तिकडे धाव घेत असे. कोणी परदेशी माणूस दिसला की लगेच नदी, पर्वत, अरण्य यांच्या बरोबरच एका छोट्या झोपडीचं चित्र मनात उभं राहायचं आणि एका आनंदी स्वतंत्र जीवन यात्रेची गोष्ट कल्पनेत साकार व्हायची. तसं पाहिलं तर मी अगदी घरबशा माणूस होतो. घरातला माझा कोपरा सोडून कुठं बाहेर जायची वेळ आली तर मला ते फार मोठं संकट वाटायचं. म्हणूनच सकाळच्या वेळी माझ्या लहानशा खोलीतल्या टेबलाजवळ बसून मी काबुलीवाल्याशी गप्पा मारत असे. त्यामुळे माझी भ्रमंती आपोआपच घडून यायची. काबुलीवाला त्याच्या घनगंभीर आवाजात मोडक्या तोडक्या बंगालीतून जेव्हा त्याच्या देशाबद्दल बोलायचा तेव्हा त्याच्या बोलण्यावरून एक चित्र माझ्या नजरेसमोर स्पष्ट रेखाटलं जायचं. दोन्ही बाजूला ओबडधोबड उंच दुर्गम काळपट लाल पहाड, त्यामधून जाणारा चिंचोळा वाळवंटी रस्ता, त्या रस्त्यावरून जाणाऱ्या उंटांच्या रांगा, उंटांवर बोजे लादलेले, पगडीवाले व्यापारी आणि वाटसरू, कोणी उंटावर स्वार झालेले तर कोणी पायीच वाट तुडवणारे, कोणाच्या हातात भाले तर कोणाच्या हातात त्या काळच्या चकमकवाल्या बंदुका. मिनीची आई मोठी संशयी स्वभावाची. रस्त्यावर कुठं थोडीशी जरी गडबड झाली तरी तिला वाटायचं की जगातले सगळे दारुडे आमच्या घरच्याच रोखानं धावत येत आहेत. हे जग चोर, डाकू, दारुडे, साप, वाघ, डास, झुरळं आणि गोरे लोक
ह्यांनीच भरलेला आहे. हा संशय तिचं एवढं वय होऊनही, तसं तिचं वय फार नव्हतं, तिच्या मनातून गेला नव्हता. रेहमत काबुलीवाल्याबद्दलही तिला थोडा संशय होताच. त्याच्यावर नजर ठेवण्याबद्दल ती मला वारंवार बजावत असे. मी तिचा हा संशय हसण्यावारी नेण्याचा प्रयत्न करताच तिनं मला उलटं विचारलं होतं, कधी कोणी मुलांना पळवून नेलं नाही का? काबूलमध्ये गुलामांचा व्यापार चालतो ना? एवढा अगडबंब माणूस एका लहान मुलीला उचलून नेणं अवघड आहे. तिचं म्हणणं एका अर्थानं खरं होतं. हे घडणं अशक्य नव्हतं, पण काबुलीवाल्याबद्दल अविश्वास दाखवणंही शक्य नव्हतं. कोणावर किती आणि कसा विश्वास ठेवायचा हे प्रत्येकानं आपापल्या परीनं ठरवायचं असल्यानं मिनीच्या आईच्या मनातला संशय दूर करणं शक्य नव्हतं. पण म्हणून काहीही कारण नसताना रेहमतला आमच्या घराचं दार बंद करणं मला पटत नव्हतं. दरवर्षी माघ महिन्यात रेहमत आपल्या देशाला जात असे. त्यामुळे या काळात तो उधारी वसूल करण्यात गुंतलेला असे. घरोघर फिरावं लागत असूनही वेळात वेळ काढून तो मिनीला भेटायला यायचाच. एखाद्या दिवशी सकाळी आमच्याकडे यायला सवड मिळाली नाही तर संध्याकाळी तरी तो यायचाच. ढगळ कपडे घातलेल्या त्या आडदांड माणसाला कोपऱ्यात बसलेलं पाहिलं की काही कारस्थान तर नसावं ना, असा संशय येणं अगदी साहजिकच होतं. पण मिनी जेव्हा काबुलीवाला, ओ काबुलीवाला असं ओरडत हसत धावत यायची आणि वयात खूप अंतर असलेल्या त्या दोन दोस्तांचा हास्यविनोद चालायचा, तेव्हा माझं मन प्रसन्नतेनं भरून जायचं. असाच एक दिवस मी माझ्या कादंबरीची मुद्रित तपासत होतो. निरोप घेण्यापूर्वी थंडीनं आपला कडाका दाखवला होता. 2-3 दिवस थंडी चांगलीच वाढली होती. त्यामुळेच सकाळचं ऊन खिडकीतून येऊन माझ्या पायावर पडलं तेव्हा मला फार छान वाटलं. ते ऊन हवंहवंसं वाटलं. साधारण 8चा सुमार असेल. कानटोपी, मफलर असा जामानिमा करून सकाळी फिरायला गेलेली माणसं अजून घरी परतली सुद्धा नव्हती. इतक्यात रस्त्यावर गडबड ऐकू आली. मी डोकावून पाहिलं तर रेहमतला 2 पोलीस पकडून नेत होते. त्यांच्या मागे फाजील चौकस पोरांचं टोळकं होतं. रेहमतच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते. एका पोलिसाच्या हातात रक्तानं माखलेला सुरा होता. ही काय भानगड आहे हे पाहण्यासाठी मी बाहेर आलो. चौकशी केल्यावर रेहमत आणि पोलीस यांच्याकडून कळलं ते असं की आमच्या शेजारच्या एकानं रेहमतकडून रामपुरी चादर उधारीवर घेतली होती. पण नंतर मात्र त्यानं चादर उधार घेतलीच नसल्याचा बहाणा केला. तो धडधडीत खोटं बोलायला लागला. तेव्हा त्याच्यात आणि रेहमतमध्ये बाचाबाची झाली आणि अखेर भांडण हमरीतुमरीवर आल्यावर रेहमतनं त्याला सुऱ्यानं भोकसलं. त्या खोटं बोलणाऱ्या माणसाला रेहमत अर्वाच्य शिव्या देत होता. तोच नेहमीप्रमाणे हाका मारत मिनी बाहेर आली. मिनीला पाहताच रेहमतचा चेहरा उजळला. आज त्याच्याजवळ झोळी नव्हती, त्यामुळे झोळी संबंधीची नेहमीची प्रश्नोत्तरे झाली नाहीत. मिनीनं रेहमतला एकदम पुढचाच प्रश्न विचारला, काबुलीवाला, सासरी चाललास? हो खोकी. त्याच्या या उत्तरावर आज मिनी हसली नाही. तेव्हा आपले हात दाखवून तो म्हणाला, सासऱ्याला मारलं असतं, पण काय करणार, यांनी माझे हात बांधलेत ना. प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्याखाली रेहमतला काही वर्षांची शिक्षा झाली. एक प्रकारे मी रेहमतला विसरून गेलो. आम्ही आमच्या दैनंदिन आयुष्यात गुंतलो असताना डोंगर दऱ्यात राहणारा एक स्वतंत्र पुरुष तुरुंगाच्या भिंतीआड वर्षामागून वर्ष घालवतोय हे माझ्या मनात सुद्धा आलं नाही. आणि अचपळ मनाच्या मिनीचं वागणं अतिशय खजील करणारं होतं. हे तिच्या बापालाही कबूल करणं भाग होतं. ती आपल्या जुन्या दोस्ताला सहजपणे विसरली होती आणि आता आमच्या नवीन मोत्तद्दाराबरोबर तिनं मैत्री केली होती. हळूहळू वाढत्या वयाबरोबर मित्रांऐवजी तिच्या मैत्रिणींची संख्या वाढायला लागली. हल्ली तर ती तिच्या बाबांच्या लिहिण्याच्या खोलीत फारशी फिरकतही नसे. एका प्रकारे मी तिच्याशी कट्टीच घेतली होती. वर्ष उलटली. पुन्हा एकदा शरद ऋतू आला. आमच्या मिनीचं लग्न ठरलं. पूजेच्या सुट्टीत लग्न होतं. कैलासवासिनीसारखंच माझं घर सुनं करून आमची आनंदी तिच्या पतीच्या घरी जाणार होती. आजची सकाळ फारच सुंदर होती. पावसानंतरचे शरदातले कोवळे ऊन गाळीव सोन्यासारखे झळझळत होते. त्यामुळे कलकत्त्यातील गल्ली बोळात खेटून उभ्या असलेल्या जुन्या पुराण्या इमारतींना सुद्धा शोभा आली होती.
उजाडता उजाडता आमच्या दारात सनई वाजू लागली. ते सनईचे सूर जणू काही माझ्या अंतरातून येणारे कढच होते. करुण भैरवी माझ्या मनातील ताटातुटीचं दुःख शरदाच्या उन्हासहित अखिल विश्वात पसरवत होती. आज मिनीचं लग्न होतं. सकाळपासूनच घरात गडबड चालली होती. लोकांची वर्दळ वाढली होती. दारात मांडव घालणं चाललं होतं. खोल्यातून व्हरांड्यातून झुंबर लावण्यासाठी ठाकठोक चालली होती. घर नुसतं गरजत होतं. मी माझ्या लिहिण्याच्या खोलीत बसून हिशेब करत होतो. एवढ्यात रहमत तिथं अचानक हजर झाला. त्यानं मला सलाम केला. मी प्रथम त्याला ओळखलंच नाही. त्याच्याजवळ त्याची ती झोळी नव्हती, केसांची झुलपं नव्हती, त्याच्या तोंडावर पूर्वीचं तेजही नव्हतं. पण त्याच्या हसण्यावरून मी त्याला ओळखलं. मी विचारलं, काय रे रहमत, केव्हा आलास? काल संध्याकाळी तुरुंगातून सुटलो. त्यानं उत्तर दिलं. ते ऐकून मला कसंसच झालं. मी कधीच कुठल्याही खुण्याला प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. माझा जीव अर्धा झाला. आजच्या मंगल प्रसंगी हा माणूस इथं कशाला, असंही वाटून गेलं. मी त्याला म्हटलं, आज आमच्याकडे कार्य आहे. मी जरा घाईत आहे. आज नाही बोलता यायचं. माझं बोलणं ऐकताच तो तडक जाण्यासाठी वळला, पण दारापाशी घोटाळला. खोकीला एकदा पाहता नाही का येणार? त्याला बिचाऱ्याला मिनी मोठी झाली असेल असं वाटलं नसावं. त्याच्या डोळ्यांसमोर ती पूर्वीचीच मिनी असावी. काबुलीवाला, ओ काबुलीवाला, असं म्हणत ती धावत येईल. आपण पूर्वीप्रमाणेच तिच्याशी हास्यविनोद करू, अशी त्याची कल्पना असावी. म्हणूनच त्यानं त्याच्या देशातल्या माणसाकडून द्राक्षाची पेटी आणि एका पुडीत बदाम बेदाणे बांधून आणले होते. आता त्याच्याकडे त्याची झोळी कुठं होती? मी सांगितलं, आज घरात खूप गडबड आहे. भेट होणं शक्य नाही. एवढंसं तोंड करून तो काही वेळ उभा राहिला. मग त्यानं माझ्याकडं निरखून पाहिलं आणि बाबू, सलाम, असं म्हणत तो दाराबाहेर पडला. मला ओशाळल्यासारखं झालं. त्याला हाक मारावी असा मी विचार करत असतानाच तो पुन्हा परत फिरला. माझ्यापाशी येऊन तो म्हणाला, ही द्राक्ष आणि सुकामेवा खोकीसाठी आणला होता. तिला द्या. मी ते घेतलं आणि त्याचे पैसे द्यायला लागलो. तेव्हा माझा हात धरून तो म्हणाला, बाबू, कृपा करून मला पैसे देऊ नका. आपली आठवण मला जन्मभर राहील. आपल्या खोकीसारखीच माझी ही मुलगी आहे माझ्या देशात. मी आपल्या खोकीत माझी बच्ची पाहतो, म्हणून खाऊ घेऊन येतो. सौदा करायला नाही येत बाबू. त्यानं आपल्या ढिल्या ढाल्या अंगरक्याच्या खिशातून एक कागद बाहेर काढला आणि तो काळजीपूर्वक उलगडून माझ्या टेबलावर ठेवला. त्या कागदावर एका चिमुकल्या हातांचा ठसा होता. फोटो नाही, चित्र नाही, एक ठसा. आपल्या मुलीची ही आठवण छातीशी कवटाळून रहमत कलकत्त्याच्या रस्त्यावर सुकामेवा विकत असे. त्या छोट्या हाताच्या ठश्याचा नाजूक स्पर्श त्याच्या भल्या मोठ्या हृदयातल्या विरहाग्नीवर अमृताचा शिडकावा करत असे. तो कागद पाहताच माझे डोळे भरून आले. तो एक सामान्य काबुलीवाला आहे आणि मी एक उच्चकुलीन ब्राह्मण, हा भेद मी विसरून गेलो. तो माझ्यासारखाच असल्याची मला जाणीव झाली. तो बाप होता तसाच मीही एक बाप होतो. पर्वतातल्या एका घरात राहणाऱ्या त्या चिमुकल्या पार्वतीच्या हातांच्या ठशानं मला माझ्या मिनीची आठवण करून दिली. मी ताबडतोब मिनीला बाहेर बोलावलं. तिला बाहेर पाठवण्यावरून घरातून खूपच विरोध झाला, पण मी तिकडे लक्ष दिलं नाही. लाल साडी, कपाळावर चंदनाची नक्षी अशा वधूवेशात मिनी लाजत लाजत येऊन माझ्याजवळ उभी राहिली. तिला पाहताच काबुलीवाला प्रथम बुचकळ्यातच पडला. त्यांचा पूर्वीचा संवाद जमणं शक्यच नव्हतं. शेवटी हसून त्यांना विचारलं, खोकी, सासरी निघालीस? मिनीला आता सासरचा अर्थ कळला होता, म्हणून तिनं पूर्वीसारखं उत्तर दिलं नाही. रहमतचा प्रश्न ऐकून ती लाजली आणि मान खाली घालून उभी राहिली. मला काबुलीवाला आणि मिनी यांची पहिली भेट आठवली आणि वाईट वाटलं. मिनी आज जाताच एक मोठा सुस्कारा सोडून रहमतनं जमिनीवर बसकणच मारली. त्याला कळून चुकलं की आता त्याची बच्ची ही इतकी मोठी झाली असेल की तिच्याबरोबर आता नव्यानं ओळख करून घ्यायला लागेल. ती आता पूर्वीसारखी नक्कीच राहिली नसेल. या 8 वर्षात तिचं काय झालं असेल कोण जाणे. शरदातल्या सुंदर सकाळी
कोवळ्या उन्हात सनईचे सूर घुमत होते आणि रहमत कलकत्त्याच्या एका गल्लीत बसून अफगाणिस्तानातल्या डोंगरदऱ्या पाहत होता. मी एक नोट उचलून त्याला दिली आणि म्हणालो, रहमत, तू तुझ्या देशाला जाऊन तुझ्या बच्चीला भेट. त्यातच माझ्या मिनीचं कल्याण आहे. रहमतला पैसे दिल्यामुळं लग्न समारंभातल्या एक दोन गोष्टींना छाट द्यावी लागली. आधी ठरवल्याप्रमाणे रोषणाई करता आली नाही. वाजंत्रीलाही फाटा द्यावा लागला. त्यामुळे घरातली बायका मंडळी नाराज झाली. पण एका मंगल प्रकाशानं आमच्या घरचा समारंभ उजळून निघाला, असं मला तरी वाटलं. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ, कथा कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.